अशा पद्धतीने कैरीची चटणी बनवली ना, खायला खूप छान लागती। कैरीची चटणी बनवण्यासाठी झाडाच्या 2 कैऱ्या तोडून घेतल्या आणि अशा पद्धतीची कैरीची चटणी आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच आवडते। कैऱ्या धुण्यासाठी पाटीमध्ये टाकून घेतल्या आणि स्वच्छ धुतल्या। धुतल्यावरती सुती कपड्याने पुसून घेतल्या आणि देठ चिरून गोल आकारात कैरी चिरून घेतली। जितकी बारीक होईल तेवढी चिरून घेतली। नंतर उभे काप करून घेतले आणि जेवढे बारीक होतील तेवढे बारीक काप करून घेतले। काप केल्यानंतर भांड्यामध्ये कैरी काढून घेतली। चवीनुसार मीठ टाकलं, 1 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, तेल कडकडीत गरम करून घ्यायचं। त्यामध्ये जिरं आणि ठेचलेला लसूण टाकून फोडणी आपल्याला कैरीमध्ये टाकून द्यायची आणि मिक्स करून घ्यायचं। अशी कैरी बनवली ना, खायला खूप छान लागते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।